विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. एक चांगले समालोचक, एक चांगले आयोजक, एक चांगले पॅकर आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते अविनाश तरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं अफजल टिवाले चषक 2026 पर्व पहिल्यामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. पहिली मॅच तिसऱ्या रात्रीतील आपण पाहताय जे के शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये मुगाई माता बुकपे. एक बिग फाईट, बिग लढत तिसऱ्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या लॉट्समध्ये सगळे सुपरस्टार्स एकमेकांच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांच्यातली लढत, त्यांच्यातली भिडत याच पंचांचा निर्णय. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती मुगाई माता मुकपे टीमचा डीके. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय गणेश मसने आणि नॉर्थ साइकेंड वरती यश तरे. एक उभारता सितारा जे के शेलू टीमचा. हो पहिला बॉल ऑन साइडला, इनफिल्डला भेदलंय बॉल, सरळ चाललाय डीप स्क्वेअरला सीमा रेषेच्या पलीकडे आणि पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय गणेश मसने यांच्या बॅटमधून आला हा पहिला चौकार. तिसऱ्या रात्रीला सुरुवात झाली. तिसऱ्या रात्रीतील पहिला बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. टायमर या ठिकाणी सेट आहे सर. पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय बरोबर 8:16 मिनिटांनी, 15 मिनिटांनी. ओ बॅकफुट वरती आले, कट केलाय गली आणि पॉइंट मधून बॉलला काढले. बॉल चाललाय सीमा पार. गणेश मसनेचा आणखीन एक वार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय सुरुवात केली आहे गणेश मसने यांनी. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. वेगवान सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला देत असताना डीकेच्या विरोधामध्ये बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण पडद्याच्या बाहेर या. पडदा सोडा, पडद्याच्या बाहेर या. ओ फेकी खराब झाली आहे, फेकी खराब झाली आहे, फेकी वाईड आहे आणि इथून तोपर्यंत धाव एक सिंगल कंप्लीट झाली आहे. चान्स बनला होता रनआउटचा, परंतु फिल्डर त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय फेकी थोडीशी खराब करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धाव आल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचताय तर बॅटिंग करणाऱ्या जे के शेलू टीमच्या 9 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. तदनंतर जर पाहायला गेलं तर एक सिंगल धाव. यश तरे ऑन स्ट्राइक. यंगस्टर. ओ चांगला बॉल, कट करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहताय थोडेसे पुढे आले होते, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉलच पाहायला मिळतोय. डीके म्हटल्यानंतर कमबॅक अगदी आपल्याला पाहायला मिळेल. कारण की अगदी जर पाहायला गेलं हो या वेळेस जर पाहायला गेलं तर पंचांनी तो व्हाईट बॉल घोषित केला. जास्त बाहेर निघाला, जास्त टर्न मिळाला. बघा प्रत्येकासाठी टायमर या ठिकाणी सेट केला गेला आहे, त्याच्यामुळे टाईम तुमच्याकडे फार कमी आहे आणि त्या टायमामध्येच आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. आज बरोबर 8:15 मिनिटांनी तो पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. हो ऑन साईडला अगदी आपण पाहताय हा फटका डायरेक्ट हिट. ओ रनआउटची संधी, फलंदाज बाद. ओ यू टी यश तरे आउट. वरती जरी आउट झाला तरी यश तरेच आणि खाली जरी आउट झाला तरी यश तरेच, परंतु स्ट्राईकवरचा फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. म्हणजे नवीन बॅटर हा सॅकिंग एंडवरती असेल. टीमचा कॅप्टन राजू तरे मैदानाच्या आतमध्ये. जर्सी नंबर 1157 केतन मात्रे यांची जर्सी परिधान करून खऱ्या अर्थानं आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये राजू तरे बॅटिंग करण्यासाठी दाखल झाल्यात. परंतु आमच्या देखील बाईकचा नंबर 1157 आहे. हो बॅटची कडा, एसटी रक्षकांना चुकी गेल्या. डायरेक्ट हिट देखील झाला नाही. ओ नॉट स्ट्राईकला डायरेक्ट हिट. फलंदाज राजू तरे ओ यू टी कॅप्टन हाज टू द डिपार्ट. दुसरा धक्का मिळतोय जे के शेलू टीमला.
शेलू टीमचे आमचे कुमार पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल साहेब या स्पर्धेमध्ये. पहिल्या हॅलो एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकामध्ये 10 आल्यात, विकेट आल्यात जय कोलंबा माता शेलू टीमच्या 2. काय बॉलिंग केली आहे डीकेनं. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आल्यानंतर अगदी आपण पाहताय उर्वरित 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स त्या रनआउटच्या आल्यात. सुधीर डोले हो बाची कडा फलंदाज बाद. आणखीन एक धक्का जय कोलंबा माता शेलू टीमला. फलंदाज इथून बाद होतात. गणेश देखील बाद झालेत. अगदी आपण पाहताय निलेश देखील बाद झालेत. गणेश नॉट स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर ऑन स्ट्राईक. हो चांगला बॉल, वेगवान बॉल. सुधीर डोलेचा वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगवान हा गोलंदाज आहे आणि अगदी जर पाहायला गेलं तर सुधीर डोलेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म खऱ्या अर्थानं बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मिळाला. कारण की ज्या पद्धतीनं सुधीर डोलेनं बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कामगिरी केली आहे ॲज अ बॉलर ॲज अ बॅट्समन प्रत्येकाचे मन जिंकलेत आणि तोच आता गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतो. सेकंड ओव्हरमध्ये समोर आपण पाहताय ऑन स्ट्राईक प्रेम. हो प्रेमसाठी हा बॉल हॅमर केलाय डीपमध्ये. अगदी आपण पाहताय कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर वैभव शेबाले. चांगली फिल्डिंग तेवढंच चांगली फेकी. अगदी आपण पाहताय यष्टीरक्षकाच्या बरोबर हातामध्ये. धाव मिळेल फक्त सिंगलच. 11 धावा धाव फलकामध्ये आल्यात. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक मॅच ही 4 षटकांची असणार आहे आणि यासाठीच की आता मात्र 12वीच्या एक्झाम आहेत आणि मात्र काही रिस्ट्रिक्शन आपल्यासाठी देखील आहेत, आयोजकांसाठी देखील आहेत. त्याच्यामुळे आपण हा निर्णय घेतलाय की प्रत्येक मॅच ही 4 ओव्हरची इथून खेळवली जाईल. हो खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं लॉप केलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर चुकी करतायत. बॉल सरळ चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार चौकार. चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 वरती. 15 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. वैभव शेबाले देखील बॉल द्यायचा आहे. सर मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या. पंधरा धाबा धाव फलक्यावरती आल्यात. सुधीर गोलंदाजी मार्कवरती आहे. फटका खऱ्या अर्थानं अगदी जर पाहायला मॅच बॉल आलाय तो मॅच बॉल घ्या. फटका जर पाहायला गेल्यानंतर अगदी अप्रतिम होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले होते परंतु फिल्डर पोहोचतील
तोपर्यंत बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे आला. इतका जबरदस्त फटका फलंदाज गणेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. गणेश खऱ्या अर्थानं सॅकिंग एंडवरती आहेत आणि गणेश यांच्या बॅटमधून आत्तापर्यंत आपल्याला 3 चौकार आणि 1 सिंगल धाव पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये 13 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा बॅकफुटला आले, कट केला, अगदी गॅप शोधली. वैभव शेवाले प्रयत्न करतायत परंतु बॉल सरळ चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे मिळतोय चौकार. काय बॅटिंग चालू आहे गणेश मसने यांची. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. पहिल्या ओव्हरमध्ये देखील स्ट्रायकिंग एंडवरती होते, त्यावेळी मात्र 2 चौकार डीकेच्या विरोधामध्ये. तदनंतर मात्र नॉन स्ट्रायकिंगवरती आले. उर्वरित 3 बॉलमध्ये त्या धाबात झाल्या नाही. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली सुधीर ढोलेच्या विरोधामध्ये. इथून देखील 2 चौकार आलेत. एक एक धाबेची काय किंमत असते ती आता मात्र मुगाई माता मुकपे टीमला समजली असेल. 19 पुढ्यामध्ये टाकलाय, ड्राईव्ह केला, पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढला, डीपमध्ये बॉल चालला. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने आले, तोपर्यंत एक सिंगल धाव इथून देखील पाहायला मिळतीये. सिंगल धाव आली आहे. सिंगल धाबेनं धावफलक जाऊन पोहोचले ते 20 वरती. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करतीये जय कोलंबा माता शेलू टीम. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा डिसिजन आणि तो बॅटिंग करण्याचा डिसिजन आजपर्यंत जर पाहायला गेला तर अगदी योग्य पाहायला मिळेल. कारण की 2 ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात 10च्या सरासरीनं. परंतु महत्त्वपूर्ण 3 विकेट्स आलेत. साई मसने आज खऱ्या अर्थानं या स्क्वॉडमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे. तो अनुपस्थित आहे आणि तो अनुपस्थित असताना देखील हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. हे धाडस दाखवलं आहे. कारण की साई मसने म्हटल्यानंतर टीमचा कर्णधार तो संपूर्ण टीमला चालवत असतो. साई मसले म्हटल्यानंतर जय कोलंबा माता टीमचं जीवच आहे आणि आज तो नाही आहे. परंतु राजू तरेला आज ही संपूर्ण टीम चालवायची आहे. जरी राजू तरे टीमचे कॅप्टन असतील परंतु पडद्यामागचा हिरो तो नेहमी खऱ्या अर्थाने हिरोच असतो आणि ते साई मसने नेहमीच खऱ्या अर्थानं पडद्यामागून एक चांगली कामगिरी करत असतात. साई मसनेचा जो आपल्या टीमला मिळालेला स्टार्ट असतो, साई मसनेचं जे षटक आहे, साई मसनेची जी फिल्डिंग आहे, त्या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं आज कुठेतरी आपण मिस करणार आहेत. कारण की साई मसने ज्या वेळी मैदानावरती खेळण्यासाठी येतो तमाम क्रिकेट रसिक या ठिकाणी गर्दी करत असतो. आज तो स्क्वॉडमध्ये पाहायला मिळत नाही आहे. लवकर विकेट्स आल्या 3, परंतु अजूनही गणेश मसने मैदानाच्या आतमध्ये ते एकमेव आशेचं किरण आहे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर जय कोलंबा माता शेलू टीमसाठी. धावसंख्या 20. यावेळी देखील आपण पाहता बॅकफुट लावून कट केलाय, परंतु डीपमध्ये आता कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. फेकी इतके रॉकेट थ्रो झालाय. संधी आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये. युटी रन आउट. 3ही फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आश्रयाला आलेत. काय चुकी घडली आहे जय कोलंबा माता शेलू टीमकडनं. जर गणेश मसलेला स्ट्राईक हवी होती तर मात्र प्रेमला तिथे मात्र उभं राहणं गरजेचं होतं. इथे आपण पाहताय महत्त्वपूर्ण विकेट्स आली आहे. गणेश मसने बाद झालेत. 7 बॉलमध्ये 19 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि संघाची एकंदरीत धावसंख्या 21 वरती 4. सन्माननीय सातबाई नजे या ठिकाणी उपस्थित झालेत. सातबाई नजे आपल्याला विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अफजल टिवाले चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आणि सन्माननीय सातजी नजे यांच्याकडून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि तब्बल 25,000 रुपये ते सातजी नजे यांच्याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत. त्यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. नवीन फलंदाज परेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 6व्या क्रमांकावरती आपण पाहताय परेश यांना बॅटिंग करण्यासाठी. 4 विकेट्स आल्यात. प्रेम मैदानाच्या आतमध्ये. आता प्रेमला इथून मैदानाच्या आतमध्ये ती चांगली कामगिरी करावी लागेल. एक चांगल्या टोटलपर्यंत, एक चांगल्या फायटिंग टोटलपर्यंत जर पोहोचायचं असेल तर प्रेमला मात्र ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. 3रं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक
त्याला तुम्ही पाहता. हो, चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, अगदी कटरचा वापर केला. प्रतीक देखील आपण पाहताय मुगाई माता मुकपेट टीमचा यंगस्टर आहे आणि त्याने देखील अगदी कमी वयामध्ये या टीम मध्ये जागा बनवली. 22 धावा धाव फलकावरती. जमीरभाई तांबोली देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अल्फेश टिवाले देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. धावसंख्या धाव फलकावरती 22 वरती थांबली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं सुरुवातच चांगली झाली होती जय कोलंबा माता शेलू टीमची. ओ स्टँड अँड डिस्पॅच, बॉल सीमा पार, धावा मिळतात 6. षटकार. कडक बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रेम मसने मैदानाच्या आतमध्ये आणि प्रेम मसनेनं अगदी आपण पाहता जय कोलंबा माता शेलू टीमसाठी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. तो प्रेम मसने ऑन स्ट्राईक आहे, त्याच्या बॅटमधून षटकार आला. षटकार आल्यानंतर धावसंख्या 28 वरती. 4 बाद 28 धावा धाव फलकावरती. प्रतीकच्या विरोधामध्ये प्रेमनं हा षटकार ठोकला. हो, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, बाची कडा, एसटी रक्षकानं पकडलाय कॅच. आणखीन एक फलंदाज बाद, प्रेम मसने आउट. नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये. ओ, फटका लॉब केला ओमकारनं, लॉंग ऑन सीमा पार. साई मसने जसा मैदानाच्या आतमध्ये आला, साई मसनेला जसं पाहिलं तसं ओमकारच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. हा कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं याच खेळाडूकडून मिळाला जय कोलंबा माता शेलू टीमला. धावसंख्या धाव फलकावरती 34. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 34 धावा बनवल्यात जय कोलंबा माता शेलू टीमनं. जे के शेलू टीमनं अभिनाथजी तरे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या षटक गोलंदाजी मार्कवरती प्रवीण शेबाले गोलंदाजी मार्कवरती आलाय. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही त्याला पाहताय.
गोलंदाजी मार्कवरती. समोर जर पाहायला गेलं तर परेश नॉट सेकंडवरती प्रेम. एक बॉल फेस केला, एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला. आता साई मसनेची एंट्री झाली मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या षटकाला सुरुवात. हो, शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न साई काबी ओमकारला, त्यानं मात्र इथून विकेट सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज बाद झाला. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा अगदी आपण करत होतो तो साई मसने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. थोडासा उशिराने दाखल झाला, परंतु आज खऱ्या अर्थानं गावासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये तो इथून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती आल्यात. विकेट 6 आल्यात. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण शेवाले पहिल्या बॉलवरती मात्र विकेट मिळवतोय रनआउटची. किमान 40 धावा, कारण की याच मैदानावरती आपण 50 आणि त्याच्यापेक्षा अधिक धावा खऱ्या अर्थाने चेस होताना पाहिल्यात. हो, ऑन साईडला फटका खेळला, गॅपमध्ये ढकलला फिल्डर. त्या ठिकाणी आपण पाहताय चांगली फील्डिंग करत असताना एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर अगदी आपण पाहताय 35 धावा धावफलकावरती. आता उर्वरित खऱ्या अर्थानं पहिल्या सत्राचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलचा खेळ. 35 धावा धावफलकावरती आल्यात. 6 बाद 35 जे कोल्लंबा माता शेलू टीमची धावसंख्या. 4 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. फील्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस, परंतु 25च मिनिटं आहेत आपल्याकडे, हे देखील विसरून जमणार नाही आहे. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. हो, साई मसनेचा हा फटका बीस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. हो, कॉलिंग केली होती, परंतु इथे अगदी आपण पाहताय ज्या फिल्डरनं कॉलिंग केली त्याच्याकडूनच खऱ्या अर्थानं हा जेल ड्रॉप झाला. वैभव शेवाले त्या ठिकाणी पोहोचला होता, परंतु कॉलिंग दिल्यानंतर वैभव शेवाले बाहेर निघाला आणि तिथून मात्र तो जेल ड्रॉप झाला. 2 धावा इथून पाहायला मिळाल्या. 2 धावा आल्यानंतर 37 धावा धावफलकावरती. पहिला बॉल फेस करत असताना साई मसनेनं ती चुकी केली होती. तो मिस टायमिंगच राहिला होता, व्यवस्थित कनेक्ट झालाच नव्हता. प्रवीण शेवालेच्या विरोधामध्ये एक जबरदस्त फाईट पाहायला मिळतीये. ओ, यावेळी जखमेवरती मीठ चोळलाय. बॉल सीमा पार, लॉंग ऑफ, षटकार. साई मसनेनं खऱ्या अर्थानं आपण पाहता आज षटकार ठोकला, कारण की अगोदरच्या बॉलवरती त्याचा झेल ड्रॉप झाला. जसा झेल ड्रॉप झाला तशी संधी मिळाली आणि जेव्हा ज्या वेळी त्याला संधी मिळाली आहे त्यावेळी त्या संधीचं त्यानं सोनं केलंय. षटकार ठोकलाय प्रवीण शेवाळेच्या विरोधामध्ये. 43 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर इथून पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे प्रवीण शेवाळेच्या या शेवटच्या षटकामधील. 43 धावा धावफलकावरती. हो, शॉर्ट बॉल होता, लॉंग ऑन मध्ये बॉल खेळलाय. फिल्डर आहे, चुकी झाली आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, वेगानं धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे फलंदाज दुसरी धाव घेताना बाद होतील. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा साईक आपल्या स्वतःकडे ठेवले. साई मसनेनं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 44. 44 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे आणि त्या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना तर 40 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धावा या फायटिंग टोटल स्कोर म्हणून मानला जातो. नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया आपण. पलसाई पळसझरी आणि त्यांच्या विरोधामध्ये वडगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचंय. आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय सांशी संघ जो या मॅच मध्ये खेळू शकला नाहीये, त्याचमुळे आपण पलसझरी टीमला या ठिकाणी वाईल्ड कार्ड एंट्री दिली आहे. तो संघ अगदी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालाय आणि तो नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जे कोलंबा माता शेलू टीमच्या धावा धावफलकावरती आल्या 44 आणि आता टार्गेट आहे ते मात्र 45 या धावसंख्येचं मुगाई माता मुकपेट टीमच्या अगेन्स्ट. चला, पलसझरी आणि त्यांच्या विरोधामध्ये वडगाव दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचे. टॉस बॉक्समध्ये
चला बॅट्समन पाठवा, वेळ घेऊ नका. डीके चला लगेच फलंदाज पाठवा, वेळ घेऊच नका, कारण की वेळ फार कमी आहे. 12च्या आतमध्ये मॅचेस कव्हर करायचे. मग आयोजक देखील शेवटी तो निर्णय घेतात षटक कमी करण्याचा. आपण प्रत्येकाला 4 षटकांची मॅच खेळवण्याचा जो कमिटमेंट केली आहे. सुरुवात झाली आहे पाठलागाला आणि इथून अगदी आपण पाहताय पहिल्याच बॉलवरती प्रवीण शेवालेच्या बॅटमधून आला हा पहिला चौकार. जी सुरुवात खऱ्या अर्थानं गणेश मसने यांनी केली होती ती सुरुवात इथून प्रवीण शेवाले देखील करतात. टार्गेट जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहता 45 धावसंख्येचं आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहता पहिल्याच बॉलवरती इथून आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. हो चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. हो फटका सीमा रेषेच्या पलीकडे लंगनला क्लिअर केलाय. प्रवीण शेवालेचा तडाखा. धावा मिळतील 6. षटकार. काय बॅटिंग करतोय प्रवीण शेवाले मैदानाच्या आतमध्ये. अगोदरचा बॉल अगदी आपण पाहतोय परफेक्ट यॉर्करच पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र ताच्यावरती आक्रमण चढवलंय प्रवीण शेवाले. आणि त्याच्या समोर जर पाहायला गेलं तर प्रेम. एक चांगली मॅच अगदी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. मुगाई माता मुकपे आणि त्यांच्या विरोधामध्ये JK शेलू, जय कोलंबा माता शेलू. एक बिग फाईट पाहायला मिळतीये. 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 10 धावा धावफलकावरती आल्यात. प्रेम मसनेचं हे षटक तुम्ही पाहता. गोलंदाजी मार्कवरती येतो. हो आणखीन एक, परंतु यावेळी एलिव्हेशन मिळालंच नाहीये. राजू तरे टीमचा कॅप्टन बॉल खाली आलाय. पकडली एक कॅच, मिळाले पहिली विकेट प्रवीण शेवाले. इथून बाद. फटका चांगला होता परंतु अगदी आपण पाहता उंची जास्त मिळाली, लांबी मिळालीच नाहीये आणि बरोबर राजू तरे यांच्या हातामध्ये तो झेल मात्र देऊन बसलेत. पहिली विकेट इथून आपल्याला पाहायला मिळतीये. 10 धावसंख्येवरती 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मुकपे टीमला. प्रवीण शेवाले बाद झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज दाखल होतोय शैलेश. बॅटिंग लाईनअप मध्ये थोडेसे चेंजेस जरूर पाहायला मिळतात मुगाई माता मुकपे टीम कडनं, कारण की अजून DK MK हे देखील अजून येणं बाकी आहे. त्यांना थोडंसं पाठीमागे ठेवलंय. सुधीर ढोलेची बॅटिंग अजून बाकी आहे, परंतु आता शैलेशला मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. म्हणजे अगदी काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी, काहीतरी वेगळी प्लॅनिंग इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतीये मुगाई माता मुकपे टीम कडनं. परंतु प्रेम आहे समोर, त्यानं मात्र ती विकेट मिळवली आहे. एक चौकार एक षटकाराचा मार त्याने जरूर काढला, परंतु तदनंतर जर पाहायला गेलं तर ती विकेट त्याने मिळवली आहे. त्यानं प्रत्युत्तर केलंय, त्यानं ती दादागिरी दाखवली आहे, त्यानं ते धाडस दाखवलंय. अगदी आपण पाहता फलंदाज प्रवीण शेवालेच्या समोर. आता मात्र ऑन स्ट्राईक आपण पाहता नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती शैलेश.
हो शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, मिस टायमिंग आहे हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, पकडली कॅच, बॅक टू बॅक विकेट, शैलेश आउट. पहिल्या 3 बॉल मध्ये जर पाहिलं गेलं तर धाबा अगदी आपल्याला पाहायला मिळाल्या, त्या म्हणजे 10. परंतु तदनंतर जर तुम्ही पाहताय तर बॅक टू बॅक 2 विकेट्स आपल्याला इथून मुगाई माता मुकपेट टीमच्या पाहायला मिळाल्या. बॅक टू बॅक विकेट्स आल्यात. प्रवीण शेबाले बाद झाला, त्याच्या बॅटमधून रन्स आल्या होत्या, तो लवकर परतला आणि तो जसा लवकर परतला तसे मात्र पाठीमागून आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. शैलेश बाद झाले, आता राजेश, दोन्ही बंधू एका पाठोपाठ एक मैदानाच्या आतमध्ये. आता शैलेश लवकर बाद झालेत, आता राजेशला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु प्रेम काय गोलंदाजी करतोय, प्रेमला माहिती आहे कमबॅक कसं करायचं, कारण की साई मसनेसारखा गोलंदाज या स्क्वॉडमध्ये असताना त्यांनी नेहमीच प्रेमवरती तो विश्वास दर्शवलाय आणि प्रेमने ते चांगलं काम करून दाखवलंय. तोच प्रेम गोलंदाजी मार्कवरती आहे, यंगस्टर आहे जय कोलंबा माता शेलू टीमचा. हो काय बॉल टाकलाय, परफ्यूम डिलिव्हरी, नाकाच्या अगदी समोरून बॉल निघून गेलाय. टेक ऑफ करत असताना बरेचसे प्रश्न विचारणारा हा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय, डॉट बॉलनं षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्यात. 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मुगाई माता मुकपेट टीमच्या 2 बाद 10. 18 बॉलमध्ये अजूनही 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर मॅच अगदी या मॅच मधली ती चुरस आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. ती शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल, कारण की दोनही संघ अगदी जिद्दीचे आहेत आणि त्यांच्यामध्ये चालू असलेली ही मॅच. गोलंदाजी मार्कवरती यश थरे गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरमध्ये त्याच्याकडे गेलेत कॅप्टन राजू तरे. ओ कट केलाय, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलाय, पुढे जाऊच दिलं नाहीये. बरोबर शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. धाव मिळेल इथून सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले 11. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज यश तरेचा आपण पाहताय. ओ फटका लॉप केला, मिस टायमिंग आहे हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, कॅप्टन न पकडली कॅच. राजेशला देखील इथून परतावं लागतंय. आणखीन एक विकेट आली आहे. 45 धावा 4 ओव्हरमध्ये जरी कमी वाटत असतील, परंतु त्या धावसंख्येचा संरक्षण करत असताना इतकी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आहे जय कोलंबा माता शेलू टीम कडनं. दर्जेदार गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. यश तरे काय बॉलिंग करतोय. प्रेम मसनेनं पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा खर्च जरूर केल्या, परंतु तदनंतर उर्वरित 3 बॉलमध्ये एकही धाव त्याने दिली नाही. 2 विकेट्स मिळवल्या आणि त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती यश तरे आला. त्यानं पहिल्या बॉलवरती सिंगल मिळवली आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्याच बॉलवरती ती विकेट्स मिळाली आहे. चला दोनही टीमचे कॅप्टन, वडगाव टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला पलेजरी टीम आपला कर्णधार या, नाही तर मग आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. वडगाव टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. नेक्स्ट मॅच पुण्यनगरी पलसाई पलेजरी आणि त्यांच्या विरोधामध्ये वडगाव. चला या वडगाव टीमचे कर्णधार आपण देखील यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मनापासून खऱ्या अर्थानं आभार, त्यांचं सहर्ष स्वागत करूया वडगाव टीमचं, कारण की वेळेच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित झाले. ओ फटका लॉप केलाय, वाकँड एरिया शोधली, बॉल कव्हर मधून काढलाय, डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे डीकेच्या बाट मधून आला हा चौकार.
15 धावा धाव फलक्यावरती. तिसरं षटक चालू आहे यश तरेचं. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा त्यानं खर्च केल्यात. हो चांगला बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. हो आणखीन एक चांगला स्ट्रोक, परंतु यावेळी फिल्डर आहेत परंतु फरक पडणार नाहीये कारण की बॉल सरळ टेकअप होतोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. चौकार आला. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती अगदी आपण पाहताय 19. 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 धावा धाव फलकावरती आल्यात. फलसदारी टीमनं टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. त्यांना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे. साई मसने गोलंदाजी मार्कवरती आलाय. 11 बॉलमध्ये 25 धावसंख्येची आवश्यकता. हा ओ फटका डीकेचा. मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल पकडले. कॅच. मार्चची गोल्डन विकेट. डीके आउट. कॅप्टन परतला. कॅप्टन परतला हे सांगूनच जात आहे. हे खऱ्या अर्थानं आपण पाहता जे खऱ्या अर्थानं सेलिब्रेशन आहे ते सांगूनच गेलंय. ही विकेट किती महत्वाची आहे. डीकेची विकेट आल्यानंतर अगदी आपण पाहता ते सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड सुधीर ढोले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. राईटी हातानं गोलंदाजी करतो, लेफ्टी हातानं बॅटिंग करतो, परंतु गोलंदाजी देखील भन्नाट आहे आणि बॅटिंग देखील भन्नाट आहे. तो मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. 4 विकेट्स मुगाई माता मुकपे टीमच्या आल्यात. 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 10 बॉलमध्ये 25 बनवायचे आहेत. साई मसनेसाठी का वेट केलं गेलं. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग का घेतली हे याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण की साई मसने तो खऱ्या अर्थानं थोडासा उशिराने येणार होता आणि जसा साई मसने आला अगदी आपण पाहताय त्याची बॅटिंग देखील पाहायला मिळाली आणि आता बॉलिंग देखील आपण पाहताय. 10 बॉल 25 ची आवश्यकता. हो चांगला बॉल
हलक्या हाताने स्केअर करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. साई मसले म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं व्हेरिएशन, ज्याच्याकडे भरपूर सारी व्हेरिएशन आहे, ज्याच्याकडे वेग आहे, ज्याच्याकडे अचूकता आहे, ज्याच्याकडे नियंत्रण आहे, सर्व गुण संपन्न असा गोलंदाज. इथून गोलंदाजी मार्कवरती समोर सुधीर ढोलेला तुम्ही पाहताय. हार्ड हिटर फलंदाज आहे. हो, चांगला बॉल. अगोदरचा बॉल जर पाहायला गेलं ना तर तो व्हाईट बॉल होता, परंतु यावेळी डॉट बॉलच फेकला. त्या बॉलची भरपाई केली आहे साई मसनेनं. उंच पुरासा हा गोलंदाज खांद्याचा चांगला वापर करत असताना एक चांगली गोलंदाजी नेहमीच सना केली आपल्या टीमसाठी. आणि कमबॅक ज्या ज्यावेळी टीमला हवा असतो त्या त्यावेळी टीम खऱ्या अर्थानं साई मसनेकडेच पाहत असते. तो साई मसने कमबॅक करून देत असताना 4 बॉलमध्ये 2 धाबा, 1 विकेट त्यानं मिळवली आहे. ओव्हर द विकेटनं. हो, आणखीन एक चांगला बॉल. पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु साई मसने परतलेत लगेच. म्हणजे आता कुठेही चान्सचा तिथे मात्र चान्सच नाही आहे तो झेलचा. आणखीन एक डॉट बॉल. 5 बॉल झालेत, 1 विकेट आली आहे, 2 धाबा दिल्यात. धावसंख्या 21 आहे, बनवाच्या 45 आहेत. हळूहळू रिक्वायर रन रेट वाढू लागलाय. हो, आणखीन एक चांगला बॉल. साई मसनेनं सुधीर ढोलेला जाग्यावरती शब्द उभंच ठेवलाय. या ओव्हरमध्ये फक्त धाबा खर्च केल्यात, त्या म्हणजे 2 विकेट्स मिळवले, ती 1. काय कमालीचं स्पेल हाताळलंय साई मसनेनं. जबरदस्त गोलंदाजी. 6 बॉलमध्ये आता 24 धावसंख्येची आवश्यकता आहे, परंतु सॅकिंग गेनवरती आता MK आहे. मनोज कदम, ज्याच्याकडे ती ताकद आहे, ती सामर्थ्य आहे, ती जिद्द आहे, ती चिकाटी आहे, तो या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो. 6 बॉलमध्ये 24 धावसंख्येचा पाठलाग MK मनोज कदम करू शकतात, परंतु आता केला जाईल का हे देखील पाहावं लागेल, कारण की गोलंदाज कोणता असेल. जरी 45 धावा या कमी वाटत असतील तरी देखील आपण पाहताय ना की या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी परिकष्टा झाली आहे मुगाई माता मुकपे टीमची. अगदी सिंगल डबलने देखील आपण पाहताय ती धावसंख्या इथून मात्र पार झाली असती. 24 बॉलमध्ये 45, कारण की याच मैदानावरती 60, याच मैदानावरती 65, याच मैदानावरती 70 या धावा चेस झाल्यात. त्याच्यामुळं 45 धावा या मैदानावरती अगदी माफक आव्हान होतं, कारण की ज्यावेळी 45 धावा धावफलकावरती आल्या त्याचवेळी बरेचसे प्रेक्षक वर्ग देखील अगदी तोंडामधून हेच आलं की मात्र या धावा फार कमी आहेत, 3 ओव्हरमध्ये चेस होतील. परंतु जर तुमच्याकडे जिद्द असेल, जर तुमच्याकडे चिकाटी असेल, जर तुमच्याकडे ती कसोटी असेल, तर मात्र या धावा देखील तुम्हाला समोरच्या टीमला मोठं करून देतील. ओ MKचा फटका ऑन साइडला, मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन द बॉल. कॅप्टन सॉरी गणेश मसने त्या ठिकाणी पकडली एक कॅच. आणखीन एक विकेट. MK आउट. मनोज कदमची गोल्डन विकेट आली आहे. गेले 2 रात्रीचा जर विचार करायला गेलो ना तर याच मैदानावरती 127 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आज जर पाहायला गेलं तर ते षटकार आपल्याला कमीत कमी पाहायला मिळालेत. ओ मिस टायमिंग. ओ फिल्डर कडनं चुकी झाली आहे. राजू तरेनं चुकी केली आहे. झेल ड्रॉप सोपा सहज अगदी आपण पाहता हातामध्ये आलेला झेल त्याने ड्रॉप केला.
ऑन साईडला पुन्हा एकदा फ्लिक केलाय, फिल्डर आहेत आणि इथून देखील कॅच पकडली आहे. आणखीन एक कॅच, आणखीन एक फलंदाज बाद. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, कारण की आता प्रत्येक बॉल वरती ते मोठे फटके चावेत. मिडल ऑर्डर वरती तो प्रेशर आला, मोठ्या फटक्यानेच मॅच फिनिश होऊ शकते हे माहिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अगदी जर तुम्ही पाहायला गेलं तर मात्र फिल्डर या ठिकाणी ते प्रयत्न करत असताना तो अपयश त्यांच्या पदरी पडला. येणारे बॉल 3 आहेत, धावा बनवायचे आहेत 22. JK शेलू टीम फिल्डिंग करतीये, 45 धावसंख्येचा संरक्षण करतीये. असं वाटलं होतं की सहजरित्या या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल, जी सुरुवात प्रवीण शेवालेने केली होती. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आले होते, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव आली होती, परंतु प्रवीण शेवाले नॉर्थ सेकंडवरती आला, तो बाद झाला. त्याच्यानंतर संघाला सावरण्याचं काम डीकेने केलं, परंतु जसा डीके बाद झाला तसा मात्र संघ अगदी पत्त्यांचा बंगला कोसळावा असा कोसळला. ऑन साईडला हा फटका केला, डीपमध्ये फिल्डर वेगानं धावत येतात. तोपर्यंत एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. एक धाब आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 24 वरती 6 सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळतात. आता मात्र येणारे बॉल शिल्लक आहेत ते 2 धाबा बनवायचे आहेत. 21 2 बॉलमध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच पुण्यनगरी पलसाई पळसझरी आणि त्यांच्या विरोधामध्ये वडगाव. आणखीन एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल आज. खऱ्या अर्थानं पुण्यनगरी पलसाई पळसझरी टीमचं आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की मात्र एमर्जन्सी सांडशी टीम या ठिकाणी काही कारणास्तव येऊ शकली नाही आणि मात्र आयोजकांच्या विनंतीस मान देऊन ते या ठिकाणी खेळण्यासाठी रेडी झाले. त्यांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद असेल. एक बॉल बाकी आहे, धावा 21 बनवायचे आहेत. हो, आणखीन एक चांगलाच बॉल टाकलाय. मॅच फिनिश झाली, मॅच जिंकली आहे. जय कोलंबा माता शेलू, JK शेलू टीमनं कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. मुगाई माता मुकबे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने बॅटिंग करत असताना 7 बॉलमध्ये 19 धावा बनवल्या आणि फिल्डिंग करत असताना